तर मंडळी, आज आपण एकदम नवीन रेसिपी बनवणार आहोत. नेहमीप्रमाणेच ही पण रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यामुळे व्हिडिओ हा बघत राहावा, कुठेही जाऊ नका. याची डिटेल रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन बघा. तर मी इथे गव्हाची कणिक मळून घेतली आहे, अर्धा ते 1 तास भिजून घ्यायची. त्याचे 2 गोळे तयार करून घ्यायचे आणि घडीच्या 2 चपात्या लाटून घ्यायच्या. एक चपाती अर्धा इंच मोठी लाटायची पहिल्या चपातीपेक्षा, म्हणजेच पहिली चपाती अर्धा इंच कमी लाटायची. आणि दोन्ही चपात्या लाटल्या की जी मोठी चपाती आहे अर्धा इंच जास्त लाटलेली, ती अगोदर खाली ठेवायची. त्यावरती साजूक तूप पसरून घ्यायचं आणि जी आपली दुधावरची साय असते ती फेटून यावरती मधोमध पसरायची. वरतून ही म्हणजे साईच्या वरून साखर घालायची आणि मस्त दुसरी चपाती त्यावरती ठेवून घ्यायची. एकावर एक ठेवलेल्या चपात्या छान दुमड घालून मस्त पॅक करून घ्यायचा हा पराठा. असा पॅक केल्यानंतर आपला पराठा फुटत नाही. त्यानंतर तवा गरम करून तूप पसरवायचे आणि छान तूप लावून खरपूस असं दोन्ही साईडने हा मलाई पराठा भाजून घ्यायचा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब